HIV आणि स्तनपान. कदाचित स्तनपान करताना बाळाला HIVची लागण होण्याचा धोका असतो. तरीही बाळाच्या जीवनासाठी हे आवश्यक आहे की बाळ 6 महिन्यांचे होईपर्यंत फक्त स्तनपान करणे गरजेचे आहे. योग्य पोषण आणि स्तनपानाच्या सुरक्षादायक घटकांमुळे HIVची लागण होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो. नेहमी स्तनपान करणे आवश्यक आहे, कारण नवजात बाळाचे आतडे पूर्णपणे विकसित झालेले नसतात. स्तनपानाशिवाय इतर द्रवपदार्थ दिल्यास ते आतड्यांमध्ये फटी निर्माण करतात, ज्यामुळे HIVचे विषाणू शरीरात सहजरित्या प्रवेश करतात. जर इतर कोणतेही पेय किंवा खाद्यपदार्थ 6 महिन्याच्या आतील बाळाला दिले गेले तर त्याला HIV आणि इतर रोगांची लागण होण्याची शक्यता असते. जर स्तनांना लागण झाली आहे किंवा स्तनाच्या पृष्ठभागावर जखम किंवा कापलेले आहे, तुम्हाला तुमच्या स्तनाचा इलाज केल्याशिवाय स्तनपान करता येणार नाही. याशिवाय तुम्ही दूध दाबून बाहेर काढा व नंतर गरम करून स्वच्छ कपमध्ये बाळाला पाजले पाहिजे. या दरम्यान वापरले जाणारे कप किंवा पेला किंवा वाटी इत्यादी गरम पाण्यात उकळून धुवून सुकवून वापर केला पाहिजे. दुधाच्या कपला पाण्याच्या भांड्यात ठेवावे, पाण्याला गरम करावे आणि जेव्हा पाणी उकळायला लागेल तेव्हा ताबडतोब दूध काढून घ्यावे. दुधाला शरीराच्या तापमाना एवढे गरम करून पाजावे. सर्व HIV बाधित गरोदर आणि स्तनदा मातांनी नेहमी HIV औषधांचे सेवन केले पाहिजे. नव्या लागण झालेल्या मातेपासून तिच्या बाळाला लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सर्व गरोदर माता आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी त्यांना HIV नाही यासाठी नेहमी सतर्क राहायला पाहिजे. यौन संबंधाच्या वेळी निरोधचा वापर करावा.